देवी सिद्धिदात्री हे नवदुर्गेपैकी 9वे आणि अंतिम स्वरूप, जिची पूजा नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजेच नवमीला केली जाणार आहे. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती देणारी आणि धात्री म्हणजे प्रदान करणारी, म्हणून तिला सिद्धिदात्री म्हणून संबोधले जाते. पुराणानुसार सृष्टीच्या प्रारंभी भगवान शंकरांनी देवी अपार शक्तीची आराधना केली. त्यानंतर देवी आदिशक्ती ही भगवान शंकराच्या वाम अंगातून सिद्धिदात्री म्हणून प्रकट झाली. तिच्या कृपेनेच भगवान शंकराला अनिमा, गहिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राक्याम्य, इशित्व, वशित्व अशा 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या. देवी सिद्धिदात्रीच्या कृपेनेच भगवान शंकराला अर्धनारीश्वरचे रूप मिळाले. त्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर असे संबोधले गेले. देवी कमळाच्या फुलावर विराजमान असून तिचे वाहन सिंह आहे. देवी सिद्धिदात्री ही चतुर्भुजधारी असून तिच्या हातात गदा, चक्र, शंख आणि कमळाचे फूल आहे. घरात सुख, समृद्धी, प्रसन्न वातावरण टिकवून ठेवण्यासाठी देवी सिद्धिदात्रीची आराधना केली जाते. अशाच नवनवीन माहितीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका SN24 महाराष्ट्र.